आपण हे म्हणू शकतो की आपण हरित क्रांती, उत्पादनाची हरित क्रांती करता करता आपण आजाराची सुद्धा क्रांती केलेली आहे. तुम्ही बघाल तर पूर्वी आपल्याला एक कॉमनली दिसायचे कॅन्सर्स, ब्रेन कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर, कॉमनली एवढेच कॅन्सर आपल्याला, लंग कॅन्सर, एवढेच कॅन्सर आपल्याला माहिती होते. एक संशोधन म्हणू शकता किंवा आजार बळावण्याचं एक दुसरं एक लक्षण म्हणू शकता की आज आमच्याकडे कॅन्सरचे जे विविध पेशंट आपल्याकडे येत आहेत ते फक्त या ठराविक ठराविक कॅन्सरपर्यंत मर्यादित नाही राहिलेले. तर हे आज माझ्याकडे एक 2.5 वर्षाचं बाळ आलंय ज्याला डोळ्यांचा कॅन्सर झाला. एक कॅन्सर असं आहे की पेरिटोनियल कॅन्सर. पेरिटोनियम हे आपल्या पोटामध्ये असलेलं एक आवरण आहे जे सॉलिड ऑर्गन्स जे आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे किंवा आतडे आहे, त्यांना धरून ठेवण्याचं काम करतं. या आधी कधीही मी पेरिटोनियल कॅन्सरचे पेशंट कधी बघितले नव्हते. आत्ता मला पेरिटोनियल कॅन्सरची एक केस आलेली आहे. डोळ्यांचे कॅन्सर, रेटिनोब्लास्टोमा खूप कॉमनली लहान मुलांमध्ये मी बघितले. हे सगळे जे चेंजेस आहेत हे कुठे ना कुठे आपल्या दैनंदिन आहार सेवनामधनं किंवा जे अडल्ट्रेड फूड आहे त्याच्या इंटेकमधनं किंवा हार्मोनल चेंजेस जे होत आहेत बॉडीमध्ये त्याच्यामुळेच होणारे हे चेंजेसमुळे हा आजार इतक्या प्रमाणात सोसायटीमध्ये बळावताना दिसतोय.